नमस्कार. आज मी तुम्हाला लहान मुलांसाठी खाऊ असतो बाजारात मिळतो नाचोस, ते करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेले टोमॅटो. आता याचे बारीक तुकडे करायचे. याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. हे बघा, बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आणि याचं बी काढून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं मोठं. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण टोमॅटोची प्युरी करणार आहोत. मी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. पाणी अजिबात घालायचं नाही, फक्त टोमॅटोची प्युरी करून घ्यायची. तर ह्याच्यानंतर काय करायचं, आता ज्या भांड्यामध्ये आपण पीठ मळणार आहोत ते भांडं घ्यायचं किंवा परात घेतली तरी चालेल. त्याच्यामध्ये आता ही प्युरी आपण काढायची आणि ही मोठ्या गाळणीने गाळून घ्यायची. पाणी अजिबात वापरायचं नाही. हे बघा, हे सगळं टोमॅटो गाळून घ्यायचं. हे जाडजाड सोडता बाजूला काढायचा. हे बघा, अशी ग्रेव्ही तयार झाली आहे टोमॅटोची. आता ह्याच्यानंतर काय करायचं, हे ओवा घेतलेला आहे मी अर्धा चमचा, तो क्रश करून घालायचा असा हाताने. मीठ घालूया, एक अर्धा चमचा लाल तिखट घालूया, हळद घालूया थोडीशी, आणि एक चमचा पेरी पेरी मसाला थोडा घालूया आपण. नंतर आपण वरून घालणार आहोत म्हणून आता मी कमी घातलेला आहे. एक अर्धा चमचा आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत. आणि 2 चमचे गव्हाचं पीठ. आता हे सगळं मिक्स करायचं आणि आपण चपातीला जसा घट्टसर गोळा करतो तसं हे पीठ मळून घ्यायचं. या ग्रेव्हीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घ्यायचं. आता मला पीठ अजून लागेल. माझं पीठ मळून झालेलं आहे. थोडासा तेलाचा हात लावून गोळा करून असा मळून ठेवायचा. आपण एक 5 मिनटं झाकून ठेवूया, नंतर नाचोस करायला घेऊया. 5 मिनटं झालेली आहेत. पुन्हा एकदा असं मळून घेऊया आणि छोटे छोटे गोळे करूया. थोडंसं पीठ लावायचं. पीठ नाही लावलं तरी चालतं, तर चिटकू नये म्हणून जर थोडंसं पीठ लावायचं. आणि पातळ आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं. जेवढी पातळ होईल तेवढी लाटायची. पातळ लाटून झाल्यानंतर काय करायचं, काटा चमचा घ्यायचा आणि असे होल पाडून घ्यायचं. कारण आपल्याला हे फुगवायचं नाही, फुगली नाही पाहिजे. असं केल्यामुळे काय होणार, कुरकुरीत होणार. जे आपण नाचोस करणार आहोत ते कुरकुरीत होणार. आणि हे तुम्ही लहान मुलांना करून घरात ठेवू शकता. आता सुट्टी असली की मुलांना सारखं काही ना काही खायला लागतं, तर तुम्ही हे करून ठेवू शकता. आणि गव्हाच्या पिठापासून आहे त्यामुळे एकदम पौष्टिक आहेत. बाहेरचं देण्यापेक्षा हे दिलेलं चांगलं. आणि करायला पण पटकन होतं, जास्त वेळ लागत नाही. असं टोक पाडून घेतल्यानंतर काय करायचं, हे साईडच्या कडा काढून घ्यायच्या आपण. नाचोसचा आकार असतो त्रिकोणी, तसा आकार तुम्ही देऊ शकता. किंवा तुम्हाला गोल हवा असला, शंकरपाळीचा आकार हवा असला तर तसा सुद्धा तुम्ही देऊ शकता. आपल्या आवडीप्रमाणे. टेस्ट तीच राहणार, आकार फक्त वेगळा. हे बघा, असं किती करायला सोपं आहे. असं कट करून घ्यायचं आहे की नाही, बाजारात मिळतं तसेच. आता मी हे सगळे असंच करून घेते. अजून एक करून घेते आणि नंतर तळून घेते.
एकदम करून घेतलं तर चिटकून जाईल एकमेकाला, म्हणून अर्धे करून घेते आणि नंतर तळून घेते. आपण तळण्यासाठी तेल घेऊया. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. आता आपण तेल गरम झालंय का बघूया. टाकले की लगेच वरती आले म्हणजे तेल गरम झालेलं आहे. आता मी एक एक एकदम टाकायचं नाही, अलग एक एक करून टाकायचं म्हणजे ते चिकटणार नाही. गॅस कमी करायचा आणि खरपूस तळून घ्यायचं. गॅस हळू करूनच भाजायचे, तळून घ्यायचे म्हणजे करपणार नाही. कलर किती मस्त आलेला आहे. आता मी हे सगळे असेच तळून घेते. बुडबुडे कमी होईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे मग कुरकुरीत होणार. जर फास्ट गॅस ठेवला तर मऊ पडतील, तेव्हा हळू गॅसवरच तळून घ्यायचे. व कलर कसा मस्त आलेला आहे, असा कलर आला पाहिजे म्हणजे ते कुरकुरीत होणार. तर हे मी सगळे आता असेच तळून घेते. आता हे सगळे तळून झालेले. तळून झाल्यानंतर काय करायचं, एक मोठं भांडं घ्यायचं. हे बघा कसा आवाज येतोय, ते कुरकुरीत झालेले. ह्याच्यामध्ये आपण हा पेरी पेरी मसाला आपण घालणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे किती आपल्याला हवा आहे त्याप्रमाणे घालायचा, किंवा तुम्ही चाट मसाला पण घालू शकता. त्याच्यानंतर काय करायचं, एक झाकण ठेवायचं. याचं मिक्स करायचं. हा मसाला सगळा आपोआप त्याला लागला जातो. तुम्हाला एक तोडून दाखवते. असा येतो कुरकुरीत आवाज. किती मस्त झालेले आहेत. तर तुम्ही नक्की घरी करून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.